तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश लक्ष्मण बरसिले, राहणार जवळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी जास्त दारू पीत होतो, त्यामुळे मला घरच्यांनी जिव्हाळा फाउंडेशनला 22 जानेवारीला भरती केलं. ओके. तर या ठिकाणी भरती केल्यानंतर तुमच्यावर कशा प्रकारचे उपचार करण्यात आले ते काय सांगाल? या ठिकाणी उपचार अतिशय योग्य पद्धतीने केले जातात. या ठिकाणी उपचार अतिशय योग्य पद्धतीने केले जातात. डॉक्टरची 24 तास डॉक्टर अवेलेबल असतात आणि गोळ्या औषधं लागले तर 2 टाइम 3 टाइम औषधं वगैरे भेटतात. अतिशय स्टाफ वगैरे सगळे व्यवस्थित आहे. इथं मन रमते, म्हणजे टापटीपणा वगैरे सगळं व्यवस्थित आहे. जेवणाची सोय व्यवस्थित आहे. सर्व काही नीटनेटकं आहे. म्हणजे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. तर तुमचं या ठिकाणी डेली रुटीन कशा प्रकारचं असायचं? सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर सकाळी योगा होतो. योगा झाल्यानंतर नाश्त्याची सोय आहे. नाश्ता झाल्यानंतर खाली आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर दुपारी 1 वाजता जेवणासाठी जावं लागतं. जेवण झाल्यानंतर थोडासा विश्रांतीला वेळ दिला जातो. संध्याकाळी 5 वाजता मेडिटेशन होतं. मेडिटेशन झाल्यानंतर परत संध्याकाळची जेवणाची सोय असते आणि जेवण केल्यानंतर गोळ्या घेतल्या जातात. गोळ्या घेऊन खाली आल्यानंतर आराम करायचा असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी जे मद्यमुक्ती संदर्भात जे तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येतं त्याच्याबद्दल काय सांगाल? येथे दारू सोडण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी सर्व लोक येतात, ते योग्य तऱ्हेचे मार्गदर्शन करतात. इथली पण सर्व लोक चांगले व्यवस्थित सांगतात. दारूपासून लांब राहिलं पाहिजे, दारूपासून आपले घराचं नुकसान होतं. यापासून मला चांगला माझा अनुभव आला आणि दारूपासून लांब राहणं योग्य आहे हे समजून आलं. त्यामुळे आता इथून पुढे दारू न पिण्याचं मी म्हणजे असं ठरवलं आहे की पुढे दारू पिणार नाही. ठीक आहे. ओके. तर जिव्हाळा फाउंडेशन विषयी एकंदरीत 2 शब्द काय सांगाल? जिव्हाळा फाउंडेशन एक अशी संस्था आहे की तिथे योग्य मार्गदर्शन, योग्य उपचार वगैरे सर्व काही मार्गदर्शन योग्य तऱ्हेने केले जाते. इथे येणारा प्रत्येक जण दारूपासून लांब राहील अशी मी एक मला वाटतं. या ठिकाणचे वातावरण, जेवणाची सोय, परत राहण्याची सोय, बेड सर्व काही एकदम योग्य तऱ्हेचे आहे. पाणी व्यवस्थित, जेवण व्यवस्थित, सर्व काही सुख सोयी व्यवस्थित आहे आणि इथे माणसाचे मन रमून जाते. काहीच अडचण येत नाही. सर्व काही सुविधा व्यवस्थित आहे. मी इथे आलो, माझे जीवन म्हणजे एकदम बदलून गेले. मला दारूपासून आता म्हणजे लांबच राहणार आहे आणि या सर्व जे परिस्थितीला म्हणजे सर्व धन्यवाद जिव्हाळा फाउंडेशनला देतो. खूप आभारी आहे मी जिव्हाळा फाउंडेशनचा. मनापासून आभार मानतो जिव्हाळा फाउंडेशनचा. थँक्यू. धन्यवाद.